ठाणे, जालना तसंच लातूरमध्ये एससी प्रवर्गासाठी महापौर पदाची सोडत जाहीर झाली आहे, तर कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गासाठी सोडत जाहीर झाली आहे। सध्या एससी प्रवर्गाची सोडत जाहीर होणार आहे। ठाणे, जालना तसंच लातूर या 3 महानगरपालिकांमध्ये आता एससी प्रवर्गाचे महापौर असणार आहेत, तर कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गासाठी महापौर पदाची सोडत जाहीर झाली आहे। आतापर्यंत 4 महानगरपालिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे, तर ठाण्यात एससी, कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी तसंच जालना आणि लातूरमध्ये एससी प्रवर्गासाठी महापौर पदाची सोडत जाहीर झाली आहे। तर ठाण्याचं महापौर पद आता अनुसूचित जातींना तसंच जालन्याचं महापौर पदही एससी साठी आरक्षित झालंय। कल्याण डोंबिवलीत मात्र महापौर पद एसटी प्रवर्गासाठी जाहीर झालंय, तर लातूरमध्येही एसटीचा महापौर बसणार आहे। गेल्या बऱ्याच दिवसांपासून हे महापौर पदासाठीची सोडत जाहीर होण्याची प्रतीक्षा सगळ्यांना लागून होती। पहिल्यांदाच निकालानंतर ही महापौर पदाची सोडत जाहीर होतीये, त्यामुळे सगळ्यांच्याच मनात धाकधूक होती। मात्र आज 11 वाजल्यापासून ही सोडत प्रक्रिया मंत्रालयात माधुरी मिसाळांच्या अध्यक्षतेखाली पार पडतीये। आतापर्यंत 4 महापालिकांसाठीची सोडत जाहीर झाली आहे। लातूरचं महापौर पद महिला एससी साठी राखीव झालंय, तर जालन्यातूनही एससी साठी महापौर पद जाहीर झालंय। ठाण्याचं महापौर पदही अनुसूचित जातीसाठी म्हणजेच एससी साठी जाहीर झालंय। आपल्या प्रतिनिधी रुपाली बडे आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। महापौर पदासाठीची सोडत प्रक्रिया चालू आहे, काय अपडेट्स आहेत रुपाली? आपल्या प्रतिनिधी रुपाली बडे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, महापौर पदाची सोडत प्रक्रिया चालू आहे, काय अपडेट्स आहेत? महापौर पदासाठीचे आरक्षण सोडत आहे ती सध्या आता त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मंत्रालयामधल्या दालनामध्ये खरं तर ही संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे। त्या ठिकाणी आपण पाहिलं तर माधुरी मिसाळ देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या आपण पाहतो आहोत की ठाणे असेल, केडीएमसी असेल यांचं जे आरक्षण आहे ते आता जाहीर झालेलं आहे महापौर पदासाठीचं। याच्यामध्ये ठाण्याला एससी तर केडीएमसीला एसटी प्रवर्गाचं जे महापौर आहे ते आता त्या ठिकाणी बसणार आहे। अजूनही इतर ज्या महानगरपालिका आहेत त्यांचं आरक्षण जी सोडत आहे ती अजूनही प्रक्रिया सुरू आहे। टप्प्याटप्प्याने खरं तर पुढच्या ज्या सगळ्या महानगरपालिका आहेत त्यांचं आरक्षण सोडलं जाणार आहे। मात्र मागच्या अनेक दिवसापासून महापौर जो आहे तो नेमका कोण असेल, कोणत्या प्रवर्गातला असेल या पद्धतीची खरं तर चर्चा चालू होती। मुंबईसह ठाणे असतील आणि इतर सगळ्या महानगरपालिका असतील 29 महानगरपालिकांसाठी खरं तर या निवडणुका पार पडलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता महापौर कोण बसणार आहे यासाठी खरं तर सगळ्याच पक्षाची जी चिंता आहे जी आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळतं आणि त्यातील आता काही ज्या महानगरपालिका आहेत त्यांची सोडत जी आहे ती सध्या जाहीर झाल्यात आपल्याला कळतं आहे। मात्र एकूणच बघितलं तर मागच्या काही दिवसांमध्ये अशा पद्धतीने नगरसेवक निवडून आल्यानंतर आता नगरसेवकांची जुळवाजुळव करणं किंवा महापौर पदासाठी जे आरक्षण सुटतं आहे त्या प्रवर्गातला व्यक्ती आपल्याकडे उमेदवार आहे का, आपला नगरसेवक त्या प्रवर्गातला आहे का यासाठीची चाचपणी खरं तर प्रत्येकच पक्ष करताना पाहायला मिळत होता आणि त्याच्यामुळे कुठेतरी इतर पक्षातील जे उमेदवार आहेत, जे नगरसेवक आहेत ते फुटतील का या संदर्भातली एक जी चिंता आहे ती सुद्धा व्यक्त केली जात होती। मात्र आपण जर पाहिलं एकंदरीतच तर आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी, कारण की जी आरक्षण सोडत होत आहे त्याच्यानुसारच आता महापौर नेमका कोण असेल याची चाचपणी केली जाणार आहे। प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत आपण बघतो की मागच्या काही दिवसांमध्ये बैठका सुद्धा झालेल्या आहेत, चाचपणी सुद्धा केली गेलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता आज जी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला नेमकं कळणार आहे की कोणत्या महानगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाचा कोणता महापौर बसणार आहे। त्याच्यामुळे हा संपूर्ण निकाल खरं तर लागण्याची आपल्याला वाट पाहिली पाहिजे आणि त्याच्यामुळे थोड्या वेळानंतरच हे सगळे जे निकाल आहेत ते स्पष्ट होतील। महापौराची संपूर्ण जी आरक्षणाची जी सोडत आहे ती जाहीर होईल आणि त्याच्यानंतर महापौर नेमका कोण असेल हे सुद्धा चित्र काही वेळामध्ये स्पष्ट केलं जाईल। नक्कीच रुपाली, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आतापर्यंत 4 महापालिकांचं महापौर पदाचं आरक्षण आपल्या समोर आलंय, तर काही वेळातच संपूर्ण राज्याच्या महापालिकांचं चित्र स्पष्ट होणार आहे। तर महापौर पदासाठीच्या सोडत प्रक्रिया आता मंत्रालयात सुरू आहे।
आतापर्यंत 4 महानगरपालिकांच्या महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालंय। तर त्यात ठाण्यात एससी प्रवर्गाचा महापौर असणार आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गाचा महापौर असणार आहे, तर जालना आणि लातूरसाठी एससी महिला या प्रवर्गात महापौर बसण्याची शक्यता। महापालिकांच्या महापौर पदाचं आरक्षण आज जाहीर होत आहे।